वेगळा सवाल विरोधक उपस्थित करतात. आता वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल. आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराचं पालन करणं हे सरकार म्हणून ज्या त्या सरकारचं काम असतं ते त्या सरकारने केलेलं आहे. पण यामधल्या लोकभावना पण लक्षात गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटतं. दादा, आता दिनेश वाघमारेंनी निर्णय दिला आहे की व्हीव्हीपॅट नसणार आहे, परंतु शरद पवारांचा पक्ष जो आहे तो आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे या सगळ्या निर्णयाच्या विरोधात. हो का? प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आपल्यामार्फत राज्याला सांगेन, आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात. निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठंही कुणावर अन्याय होणार नाही, कुठंही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे. मालेगाव वाहतुकीतील आरोपी पालकमंत्रीपद ठरलेलं नाही. उदय सामंत गंभीर आरोप केलेले आहेत की शरद पवारांनी पहिला हिंदू हो का? एकदा निकाल लागल्यानंतर कुणी काय आरोप करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही. आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट ही सगळी जी काही यंत्रणा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपला भारत देश चालतो. त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं वाटचाल करत असतो. आता कुठलाही निकाल आला तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य ते त्यांचं म्हणणं मांडू शकतात. त्याला आता कुणी त्या गोष्टीचं कदाचित समर्थन करतील, कुणी त्याला विरोध करतील. परंतु मला तुम्ही विचारलं तर मी न्याय देवतेने दिलेल्या निर्णयाचा आदर करणारा मी कार्यकर्ता. क्या है, आज हमारे धाराशिव डिस्ट्रिक्ट, अकोला डिस्ट्रिक्ट और अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट ये 3 डिस्ट्रिक्ट के भूम परांडा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.